तिचं नाव श्रुती अनिकेत जगताप। ती मालेगाव कॅम्पात अनिकेत जगताप याच्याबरोबर लग्न करून त्याच्या घरी गेली होती आणि तिथे मग त्या 1-2 महिने ते चांगले राहिले। त्याच्यानंतर तिचा खूप मानसिक छळ झाला आणि मग त्याच्यानंतर ती खूप मला सारखे फोन लावायची, मामी माझ्यासंग इतका मारझोड करते, मला इतका त्रास देत आहे। जो तिचा नवरा आहे तो पण मध्येच काहीच बोलत नाही आहे, म्हणून मी खूप त्रासले यांना, मग मी तुमच्याकडे येते। मग तिने यायच्या 1 दिवस आधी मला फोन केला, मामी मला खूप मारलं या लोकांनी, मला डायरेक्ट लाथाबुक्क्यांनी मारते आणि बोलताय घराच्या बाहेर निघ तू, आम्हाला पाहिजेच नाही, आम्ही तुझ्या प्रेशरमुळं तुझ्या घरच्यांच्या याच्यामुळं त्यांनी आम्हाला मारझोड केली, म्हणून आम्ही तुला घरात घेतली, आता तू आम्हाला नकोच, असं तिचं सासू बोलायची। त्यांनी खूप छळलं, तिच्या नंदा, त्याचा तो मेवना आणि काय नाव राहुल जगताप, त्यांनी खूप तिला मानसिक छळलं। त्याच्यामुळं ती त्रासून माझ्याकडे आली। मग मी तिला 2 दिवस घरात ठेवली। त्याच्यानंतर मी तिला मालेगाव पोलीस स्टेशनला हजर केलं। मला तिकडून बोलले का तिला हजर करा, मी घेऊन गेले तिला। तिथं त्या लोकांनी इतका आम्हाला त्रास दिला, पूर्ण जमा झाल्या, त्यांच्या गल्लीतल्या बाया सगळ्या जमा होऊन तिथं पूर्ण गर्दी केली, कोणी आम्हाला इकडं वळतंय, कोण तिकडं, पोलिसांसमोर आम्हाला मारहाण करत होते, झोडत होते, वडत होते, शिव्या देत होते, तरी तिथलं कोणीच आमच्यामध्ये आलं नाही। मी रिक्वेस्ट केली पोलिसांना का आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन द्या घरी जायापुरतं, तरी कोणी ऐकलं नाही आमचं। फक्त 1 पोलीस आमच्या मागं पाठवला, त्यांनी रस्त्यात पण आम्हाला खूप अडवलं, रिक्षाला आडवे व्हायचे, शिव्या द्यायचे घाण। तेवढं घेऊन मी घरी गेले तिला। नंतर मग तिचा कोर्टात तारीख टाकली तिच्या याची का हिला फारकत पाहिजे नाही। मग त्यांची एक फारकतची हे झाली 25 तारखेला। 25 तारखेला त्यांना दोघांना हजर केलं। माझा नवरा पण त्यांच्याबरोबर जायला होता। तिथं असं लिहिलं का मॅडमनी त्यांना दोघांना बसवलं का तुम्हाला दोघांना राहायचं आहे का नाही, तर ते दोघं ती बोलली का मला याच्या संग राहायचंच नाही, यांनी माझा नवरा म्हणून काहीच उपयोग नाही याचा आला, याचे घरचे मला खूप छळत्या, असं बोलून ती घरी निघून आली। तर त्याच्यानंतर त्यांनी घरी जाऊन काय केलं आणि काय नाही ते त्यालाच माहिती आहे। पण त्या लोकांनी असं दाखवलं का हिने त्रास दिला त्याला, का तू मर, तिने व्हिडिओ रेकॉर्ड केले का त्यांनी व्हिडिओ पाठवले, मी मरतोय, तरी ती बोलली का तू मर, असं त्यांनी पूर्ण खोटं नाटक करून ते दाखवून दिलं टीव्हीला। त्याच्यानंतर मग त्यांनी इतका तिचा मानसिक छळ केला ना, पुढं न्यूजला तिला दाखवलं का हिने वटपौर्णिमाच्या दिवशी नवरा मारला, तसं काही नाही, त्यांनी 25 तारखेला आत्महत्या केलेली, त्यांनी असं दाखवलं का वटपौर्णिमाच्या दिवशी मेलेला आहे। सगळं खोटं नाटक हे केलेलं आहे। खूप तिला डिप्रेशन दिलं, रोज नवीन व्हिडिओ टाकायचे रोज। आणि जो याचा सगळ्यात कार्यकर्ता मेन आहे ना, हा बोलायचा का माझी खूप वरपर्यंत पोहोचे, राहुल पवार यांनी पूर्ण माझी मीडिया पूर्ण माझ्या मुठीत आहे, पूर्ण सरकार माझ्या मुठीत आहे, असं बोलून मग ती घाबरून गेली का हे सगळे दबाव आमच्यावर टाकताय। त्यांनी माझ्यावर पण खोटी नाटी केस टाकली का हिची मामीनी त्याच्यावर प्रेशर टाकला का तू मर म्हणून, आणि त्या दिवशी तर मी कोर्टात जायला पण नव्हती, पण माझ्यावर खोटी केस टाकली त्यांनी। त्याची आत्या आहे चांदवडला राहते माझ्या संग, तिने माझ्या संग तिचा झगडा बांधणे म्हणून माझी पण खोटी नाटी केस टाकली त्याच्यामध्ये। आणि या सगळ्याला जिम्मेदार राहुल पवार आहे, त्यांनीच हे सगळं काय केलेलं आहे। सुसाईड करायचं कारण हेच आहे का त्यांनी मीडियावर पूर्ण टाकून दिलं का तिच्यामुळं तो मेला, रोज नवीन व्हिडिओ टाकू राहिले, पूर्ण तिला लाईव्ह दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये तिच्या आईबापांना सुद्धा जेलमध्ये टाकून दिलं। तिच्या आईबापांना एवढं तिथं त्रास देऊ राहिले, त्यांना असं म्हणताय का तुम्हाला बाहेर निघाल तर आम्ही मारून टाकू, इतका प्रेशर टाकू। तिने ते दिमागावर एवढं घेतलं, रोज तिचे नवीन व्हिडिओ, काल तिने एक व्हिडिओ नवीन टाकला, तिने बघितला, त्याच्यानंतर तिची मानसिक पूर्ण बिघडून गेली, त्याच्यानंतर तिने गळफास घेतला। आता एकच मागणी, तिने जे प्रूफ दिलेलं आहे ना पोलीस स्टेशनमध्ये, तिने खूप लिहून जायला, तो तर जायला पण नाही, तो त्याच्या याच्यानेच जायले, पण ती सगळं लिहून जायले, जे तिने लिहून जायले त्याच्या पोलिसांनी सगळ्या सरकारने पूर्ण ऑब्जेक्शन घ्यावा का ही पोरीला मारायचं कारण काय। माझी सरकारकडून एवढीच विनंती का तिला न्याय द्यावा। आरोपी तिची सासू, सासरा, नंदा आणि तिचा तो जे एक नंदाई आहे ते, आणि त्या मुलाचा मामा पण आहे त्याच्यामध्ये, हे सगळ्यांनी मिळून पूर्ण पॉलिटिक्स करून तिला खोटं नाटक करून मारायला भाग पाडलं। तर आज जे झालेलं आहे त्याच्यामध्ये तिची काही चुकी नाही, पण तिचं लग्न तिला 1 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं आहे, पण अनिकेत जगताप बरोबर, पण ती घराच्या मानसिक छळापायी तिला त्रासून ती माझ्याकडे आली होती, म्हणजे मामीकडे, आणि तिला तिकडे भरपूर त्रास होता। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा जी भूमिका निभावली ते तिच्या एक राहुल पवार म्हणून नावाचे, आणि बाकी हे सगळं त्यांनी खोटं फेकलेलं आहे। आणि जे दाखवलं आहे त्यांनी की मृत्यू झालेला आहे तिचा वटपौर्णिमाच्या दिवशी, त्यांनी चेक करून बघावं की मी ज्या दिवशी आलो होतो, आम्ही स्वतः घेऊन आलेलो होतो महिला आयोगमध्ये, ते 25 तारखेला, आणि 25 तारखेलाच त्यांनी आत्महत्या केलेली। मग याचा रिपोर्ट पक्का तुम्ही व्यवस्थित त्याचा तपास करावा, हेच माझं मान्य आहे। खोटी माहिती देऊन मोठा पाय हो तेच आहे, जे पण हेच छोटी बदनामी करून तिने पूर्ण सगळीकडे दाखवून तिला मानसिक छळ झाला, त्रास झाला, त्याच्यामुळं तिने हा सगळ्यात मोठा पाऊल उचलला। आणि तिला काय मागणी होती तिची मागणी, मला हीच मागणी आहे की चांगल्यात चांगला तिचा व्यवस्थित न्याय निवाडा करावा, आणि जो
जे रिपोर्ट दिलेले जे तिने लिहून दिलेले योग्य तो निर्णय घेऊन त्यांना व्यवस्थित त्याचा छडा लावा. हे कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका 21 वर्षाच्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्या अनुषंगाने कोळशेवाडी पोलीस ठाणे या ठिकाणी अपमृत्यूची नोंद करून पुढील चौकशी आणि तपास करीत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.